बाबा चला लवकर, एसटी आली आहे. ती मला दिसलेली आहे. ती खूप लांब आहे. ती पटकन ये. अगं हो, ती थांबणार इथे. तिथे स्टॉप आहे. आपल्याला घेतल्याशिवाय जाणार नाही ती. कुठे चाललो आपण? मामाच्या गावाला. पूर्वी घरापासून 4-5 किलोमीटर चालत जावं लागत असा एसटी पकडण्यासाठी. आणि तेव्हा काय पर्याय पण नव्हता. पण आता तसे नाही. एसटी आपल्या घराजवळ काही अंतरापर्यंत येत असा. धावत जाऊन पकडू शकतो. वादळ म्हणू नको, वारा पाऊस आपल्या डोक्यावर घेत घेत गाठी दाटीतून वाट काढत आपली कोकणाची लालपरी चालली असा. सर्वांना आपापल्या ठिकाणी सुखसमाधाने सोडत पुढच्या गावात मार्ग काढत चालली असा. अशी आपली कोकणची लालपरी पावसामध्ये खूप छान सुंदर दिसतात. आणि कोकणचे सृष्टी सौंदर्य बघत बघत आनंदाने धावत असते. त्यामुळे तिला खूप एनर्जी मिळालेली असते. म्हणून ती दुसऱ्या दिवशी ताजी तवानी होऊन आपल्या जागेवर उभी असते, सज्ज असते. चढाव असो या उतार आपल्या नियंत्रित गतीप्रमाणे धावत असते. अशा या आपल्या लालपरीला रोज नवीन नवीन गाव बघायला मिळतात. आज ह्या गावाला, उद्या दुसऱ्या गावाला, कधी डोंगराच्या वरून तर कधी नदीच्या पुलावरून खूप आनंद घेत घेत ती आपल्या मुक्कामाला जात असते. आता आमच्या पिल्लूचे मामाचे गाव आडिवरे आलेले आहे. अशा प्रकारे निसर्गरम्य कोकणचा प्रवास इथे संपत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करणे आणि कमेंट करणे व सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.